भारतीय परंपरेनी, भारतीय धर्मशास्त्रांनी आम्हाला 16 संस्कारांपैकी दिलेला हा एक संस्कार की ज्यामध्ये आमच्या पितरांना जीवदशेतून मुक्तता मिळावी याकरता करण्यात आलेला हा संस्कार श्राद्ध कर्म. पण ते काहीही झालं तरी कर्म आहे आणि कर्मामध्ये चूक राहू शकते. कर्म हे खूप सूक्ष्म आहे. कर्मामध्ये थोडीशी का होईना आमच्याकडून चूक होऊ शकते, म्हणून ते कर्म बिनचूक घडावं, त्याच्यामध्ये कुठलीही चूक घडू नये म्हणून म्हणाले कर्माला भक्तीची जोड द्या. संतांनी आम्हाला सोपं शिकवलं, इतकं सोपं की आई जशी आपल्या बाळाला दुधाचा घास भरवते की नाही तसं आई बाळाला दुधाचा घास त्याच्या मुखापर्यंत घेऊन जाते. अपत्यापरी पाजवी प्रेमग्रासा, उद्धव स्वामी म्हणतात आपल्या गुरुजींबद्दल, समर्थांबद्दल, की संत माऊली आम्हाला मुखापर्यंत घास आणून दिलाय, फक्त आता खायचंय, इतकं सोपं करून दिलंय. पण आम्ही सोप्याचा अवघड करतो. कर्मकांड करत असताना आमच्याकडून चूक होऊ शकते, म्हणून त्या चुकीमध्ये थोडंसं क्षम्य भगवंताकडून आम्हाला मिळावं किंवा भगवंताला ती पूजा आमची आवडावी, ते कर्म आमचं आवडावं, म्हणून त्या कर्माला संत म्हणाले भक्तीची जोड द्या. म्हणजे चुकलं तरी चालतं, देव पदरात घेतो, देव सांभाळतो. त्यामुळे श्राद्ध हे कर्म आहे. श्रद्धेने केलेलं कुठलंही कर्म हे श्राद्धच असतं श्रोते हो. म्हणून श्राद्ध कर्माला भक्तीची जोड द्यावी याकरता श्राद्धा दिवशी कीर्तन विठ्ठल. आणि आज कैलासवासी या पंढरीनाथ तुकाराम आहेर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण सर्व आहेर कुटुंबियांना मनापासून आज मी नमस्कार करते, धन्यवाद देते. 1 वर्ष पूर्ण झालं. पितरांना तर्पण करण्याचा हा दिवस, पितृऋणातनं मुक्त होण्याचा हा दिवस. भारतीय संस्कृतीने माता पितांना अनन्य साधारण असं महत्व दिलंय. वेद सांगतात मातृदेवो भव पितृदेवो भव, सकल तीर्थांची धुरी जिये का माता पितरे. सांगितलं माऊलींनी, प्रसिद्ध उभी आहे. सगळी तीर्थ कुणाच्या चरणाजवळ असतील तर त्या मातेच्या आणि पित्यांच्या. म्हणून पितृऋणातनं मुक्त व्हावं ही आमची परंपरा आहे. ही सनातन वैदिक हिंदू धर्म परंपरेची आचारसरणी आहे, विचारसरणी आहे. दुर्दैवानी हे सगळं न करणारी करंटी माणसं सुद्धा समाजात आहेत. मला बोलताना वाईट वाटतं, काय करायचंय? गेलेल्या माणसाचं हे सगळं का करायचं असतं असा प्रश्न प्रतिप्रश्न करणारी मंडळी आहेत. पण त्यांना थोडंसं सांगावं आमच्यासारख्या मंडळींनी, आपल्यासारख्या ज्येष्ठ मंडळींनी, की आमचं धर्मशास्त्र आम्हाला सांगतं की जीव गेल्यानंतर शरीराने जरी गेला, शरीर जरी संपलं, देहाची 3 चिमट्या राख झाली तरी सुद्धा जीवाला जीवदशेतनं मुक्तता मिळावी याकरता जे संस्कार करायचे त्यापैकी हा एक संस्कार आहे, पितरांना तर्पण करण्याचं. म्हणून आजच्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या पुण्यस्मृतीला वंदन करते आणि तुकोबांच्या अभंगाला स्पर्श करत असताना महाराजांचा अधिकार आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मी काय सांगणार, आज पंढरीच्या वारीचा सगळीकडे पर्व काळ आहे. लाखोंच्या संख्येने लोक तिकडे धावतायत. मला असं वाटतं की त्या पंढरपुरामध्ये त्या पायांजवळ असं काय बघितलं संतांनी, असं काय बघितलं की जिकडे धाव घ्यावीशी वाटली. असं काय होतं? आज आम्हाला खंत आहे की आम्ही नाही पंढरपूरमध्ये, आम्हाला खंत आहे आम्ही नाही वारीमध्ये. पण मला सांगा, तुकोबरायांनी हाही आदर्श आम्हाला दिला, ठेविले अनंते तैसे चिरहावे चित्ती असो द्यावे, ठाईचं बैसोनी करा एक चित्त आवडे अनंत. नाहीतर मग हेही नाही तेही नाही अशी गत आमची होते. धड अध्यात्म नाही, धड प्रपंच नाही, सगळी धडपड आयुष्यामध्ये, सगळी धावाधाव होते आणि वाट्याला हाताशी काहीच लागत नाही. त्यामुळे तुकोबारायांनी त्या पांडुरंगाला आपलंसं केलं, त्याच्या चरणांजवळ डोकं टेकलं. इतकं प्रेम करावं भरभरून पांडुरंगावर, जीवनाचं ध्येयच होतं पांडुरंग परमात्मा विठ्ठल. का हो असं काय होतं? सुंदर ते ध्यान उभे विटे बनी, सुंदर ते ध्यान उभे विटे बनी, सुंदर ते ध्यान उभे विटे बनी, सुंदर ते ध्यान उभे विटे बनी. करकटे वरी ठेवून या
सुख आहे, जे शाश्वत सुख आहे, जे चिरंतन सुख आहे आणि खऱ्या अर्थी जो विसावा आहे या अभंगातला शब्द. कसलीच चिंता नाही, निश्चिंतीनं जिथं विसावा घ्यावा असं एकमेव ठिकाण म्हणजे ते पद, ते पाय आहेत पांडुरंगाचे. म्हणून तुकोबरायांनी आपली उपास्य देवता भगवान पांडुरंगाला समोर ठेवलं आणि त्या भगवंताकडे, मी भगवंता तुझी सेवा करतोय, उपासना करतोय, नाम घेतोय आणि यामध्ये मला काय काय मिळालं पाहिजे अशी तुकोबरायांची एक अपेक्षा होती. ती अपेक्षा पूर्ण झाली. म्हणून मी काय केलं आणि मला काय मिळालं याचा लेखाजोखा महाराजांनी या अभंगात मांडलाय. याच साठी केला होता अट्टहास. भगवत पूज्य जगद्गुरु आद्य शंकराचार्य म्हणाले, 3 गोष्टी जगामध्ये अत्यंत दुर्लभ आहेत. दुर्लभम त्रयमेव तद्देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रया. जगामध्ये 3 गोष्टी अत्यंत दुर्लभ आहेत. पहिली गोष्ट आहे मनुष्यत्वम. मनुष्य जन्माला येणं हे नाही बरं का, माणसं बरीच जन्माला येतात, भरपूर लोकसंख्या आमची वाढतेच आहे, पण मनुष्यत्व असा शब्द आचार्यांनी वापरलाय. माणूस पण ज्याला म्हणावं फार दुर्मिळ आहे बरं. दिसतं का हो? आता तर नाहीच. आता आम्ही इतके पुढारलो, इतके सोफिस्टिकेटेड झालो, शेजारी कोण राहतं याचा पत्ता नसतो आम्हाला फ्लॅट संस्कृतीमध्ये. त्यामुळे माणूस पण शोधून मिळवावं लागतं. मनुष्यत्व. मुमुक्षुत्वम दुसरी गोष्ट सांगितली, लक्ष देऊन ऐका बरं. विठ्ठल विठ्ठल पहिली गोष्ट मुमुक्षुत्व, मनुष्यत्व. दुसरी गोष्ट मुमुक्षुत्व, मोक्षाची इच्छा असणं. ही दुर्लभातली दुर्लभ गोष्ट आहे. आणि तिसरी गोष्ट आहे दुर्लभ असलेली महापुरुष संश्रया. संतांचा, सत्पुरुषांचा, साधूंचा, सज्जनांचा संग आयुष्यामध्ये मिळणं ते फार दुर्मिळ झालंय. साधू माणसं, ज्यांनी धुतले त्याला म्हणायचं साधू, ज्यांनी षडविकार धुवून टाकले त्याला म्हणायचं साधू. आणि अशा वृत्तीची माणसं आजूबाजूला मिळणं हे दुर्मिळ होऊन बसलंय. म्हणून आचार्य म्हणाले या 3 गोष्टी जगात अत्यंत दुर्लभ आहेत. मग दुर्लभ असलेलं मनुष्यत्व जर आम्हाला मिळाले, माहिती ना, नरदेहाला आम्ही जन्माला आलो, 84 लक्ष योनी मात्रांमधून मानव देह प्राप्त झाला. त्या देहाचं खरं सार्थक काय आहे? जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखिलिया. सार्थक काय आहे हो? या नरदेहीचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिधला. धन्य धन्य हा नरदेहो, येथील अपूर्वता पहावो. जो जो की जे परमार्थ लाहो, तो पावे सिद्धी ते. सकल देहा माझी पहावो. नाथ भागवत. अति दुर्लभ मनुष्य देवो, याची या प्राप्तीचा संभवो. तो अभिप्रावो अति दुर्लभ. सकल देहा माझी पहावो, अति दुर्लभ मनुष्य देहो. नाथांनी सांगितलं, समर्थांनी सांगितलं, तुकोबांनी सांगितलं, ज्ञानोबांनी सांगितलं, सगळ्यांनी सांगितलं, दुर्लभ असलेला नरदेह आम्हाला प्राप्त झाला. मग त्या देहाचं काय सार्थक आहे? काय करायचं जन्माला येऊन? जन्माला येऊन काय करायचं असं विचारलं तर काही मंडळी छान उत्तर देतात, खा प्या मजा करा, आरामात राहा. चार्वाकाचं तत्वज्ञान सुद्धा काही लोक समोर आणतात. ऋणं कृत्वा घृतं पिबेत. कर्ज काढून तूप प्या म्हणले, पुन्हा काय माहिती पुढचं. त्यामुळं मजेत राहायचं, मस्त राहायचं. कशासाठी जगतो आपण? लोक म्हणतात खाण्यासाठी. मग म्हटलं कशासाठी खातो आपण? जगण्यासाठी. याच्या पलीकडे आमचं जातच नाही. परवा एक मावशीबाई म्हणले, आमच्या जावयाला फार म्हणले खावं लागतं, चांगलं चुंगलं करून खायला घालते. आता हे खरं सासू सासरा जाऊ हे कीर्तनात नसावं, पण लोकांना तेच आवडतंय, करायचं काय. असं सांगितलं की आमचा महिला वर्ग लगेच चेहरे खुलतात. बघा तुम्ही जरा काहीतरी. आता हा सासूची गोष्ट, पण असं नाहीये बरं. हे सासू सासऱ्यांच्या गप्पा मारण्याचं ठिकाण हे नाहीये. त्या मावशी म्हणले, आमच्या जावयाला फार म्हणले खायला लागतं. मग म्हणलं खाल्ल्यावर मस्त ताणून देतात, झोप येते. मग झोपल्यावर पुन्हा खायला लागतं, खाल्ल्यावर पुन्हा झोपायला लागतं. हेच चाललंय आमचं. व्हॉट इज द मिशन ऑफ माय लाईफ? माझ्या जन्माचं ध्येय काय? माझ्या जन्माचं
गंतव्य काय, मी काय करायचंय जन्माला येऊन. वाटसरू रस्त्याने निघालाय, गावात आला, अनोळखी व्यक्तीला विचारलं, म्हणले हे गाव कुठलं आहे, हा रस्ता कुठं जातो. गावातल्या लोकांनी त्याला विचारलं, पाहुणे तुम्ही कुठले, म्हणले तुम्ही कुठून आला. तो म्हणला माहित नाही. माहित नाही, बरं मग जायचंय कुठं तुम्हाला, ते पण माहिती नाही म्हणले. कुठून आलो माहिती नाही, जायचंय कुठं माहिती नाही. राहू दे म्हणले, तुम्ही कोण हे तरी माहितीये का. नाही म्हणले, ते पण नाही माहिती. मी कोण कोठील कुठे मज लागी जाणे, काहे जगात घडले ममसाच येणे. याचा विचार करिता शिणली ही काया, सांगून हे सुखी करा मज स्वामीरा. मी कोण कोठील, मी कुठून आलोय, मला कुठं जायचंय. येताना काही गॅरंटी कार्ड घेऊन आलोय का आपण, अमुक इतके इतके दिवस मी इथं राहणार आहे, आणलंय का कोणी. आणलं असेल तर सांगा. येताना प्रत्येक वस्तूची गॅरंटी आहे, वॉरंटी आहे. साधा एखादी वस्तू बाजारातून आपण आणली तरी त्याच्यावर आपण काय बघतो पहिल्यांदा, महिला वर्ग, एक्सपायरी डेट. मग ती खाण्याची असू दे, कुठली वस्तू असू दे, काही वर्षाची 2 वर्षाची त्याला गॅरंटी आहे, वॉरंटी आहे. तसं या वस्तूला काही वॉरंटी आहे का, काही गॅरंटी आहे का, काही कार्ड येताना सोबत आणलंय का, पाठवलंय का, नाहीये. मग काय विश्वास आहे, कुठला क्षण शेवटचा ठरू शकतो, कुठला दिवस शेवटचा ठरू शकतो, नाही माहिती. वेळ, वार, तिथी, दिवस सगळं निश्चित आहे, फक्त आपण अनभिज्ञ आहोत आणि आपल्याला त्याचं विस्मरण झालंय म्हणून आपण भ्रमिष्ठासारखे राहतो. त्याचं स्मरण व्हावं ही तुकोबरायांची इच्छा आहे. कारण तुकोबरायांनी का केलं आणि त्यातून तुकोबरायांना काय मिळालं, नेमकं काय केलं तुकोबरायांनी, ते केल्यामुळे महाराजांना काय मिळालं हे तुकोबराय आम्हाला का सांगतात. कारण आम्ही आयुष्यभर इतकं करतो संसारासाठी, प्रपंचासाठी इतकं करतो, पण आमचं करणं काही संपत नाही, थांबत नाही. आम्ही इतकं मिळवतो, मिळवणं काही संपत नाही. मग तुकोबराय म्हणतात, नेमकं काय करायचं आणि काय मिळवायचं अभंगाच्या प्रथम चरणापासून. यासाठी केला होता टास, 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 केला होता टास, यासाठी 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 केला होता